शाहीर रामदास गुंड यांची आज दशक्रिया होती. मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपल्याला शाहीर किंवा जे नागरिक आलेले आपल्याला पाहायला मिळाले. काय इतिहास आहे शाहीर रामदास गुंड यांचा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्यांच्या परिवारातील काही व्यक्ती आहेत, शाहीर आहेत. काय सांगाल, काय इतिहास आहे शाहिरांचा रामदास गुंड की आज इतका मोठा जनसमुदाय काटावडे गावामध्ये आला? खर तर हा शाहिराचा बाणा डपतुंतुनीच्या माध्यमातून 6 शास्त्र आणि 18 पुराणाचा भेद करीत आमच्या बंधू शाहीर रामदास गुंड यांनी आयुष्यभर भेदिक गायलं. आणि खरं तर ह्या भेदिकाचा वारसा आमच्या आजोबापासून आमच्या कुटुंबामध्ये आलेला आहे. त्यावेळेला आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. ह्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा नव्हत्या आणि आमच्या कुटुंबामध्ये ही भेदिकाची कला आली. शिक्षण ह्या भागामध्ये दुर्मिळ होतं. आजोबांनी मोडकी तुडकी कला सादर करत असताना आमचे चुलते शीघ्रकवी होऊन गेले शंकर बळवंत गुंड. त्यांनी त्या काळामध्ये त्यांचं 9वी पर्यंत शिक्षण झालं. मोडी लिपीमध्ये ते सगळं अभ्यास करीत होते. इतके हुशार माणूस होता आणि त्यावेळेला ते सहज एखाद्या ठिकाणी चांगल्या गव्हर्नमेंट सर्व्हिस करू शकत होते. परंतु ह्या कलेला त्यांनी वाहून घेतलं. अख्खा आयुष्यभर गरिबीत परपंच केला. गुंडांच्या पूर्वी तुमच्या घराला शायरी परंपरा होता आणि मग त्या कवी शंकरनी जे ज्या कविता केल्या त्या शास्त्र शोधून केल्या आणि पुढं तो वारसा आमच्या शाहीर रामदासनी केला. शाहीर रामदास व्यवसायाच्या निमित्तानं बोईसर तारापूर या ठिकाणी सर्व्हिसला होता. परंतु ह्या कलेमुळं त्याचं त्या व्यवसायावर लक्ष लागना. त्यांनी ती सर्व्हिस सोडली. तो मुंबईमध्ये आला आणि एक ट्रक घेतला व्यवसायासाठी. तो ट्रकही उभा केला आणि ही विनामूल्य सेवा केली. त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं मानधन त्या व्यवसायाला नव्हतं. ह्या कलेमध्ये जे शाहिरी परंपरा होऊन गेली, अगदी फक्त ज्या कुटुंबामध्ये कार्यक्रमात जेवण करणे आणि ती कला सादर करणे आणि आयुष्यभर प्रपंचाकडे न लक्ष देता ह्या मंडळींनी ही कला जोपासली. नंतर शाहीर रामदास नावारूपाला आला आणि ही फुकटची कला असल्यामुळं कार्यक्रम जास्त मिळू लागले आणि मग शाहीर ज्या वेळेला वाट्याच येत नाही त्यावेळेला काही मंडळींनी मानधन देण्याला सुरुवात केली आणि मग या क्षेत्रामध्ये मानधन झालं. आज हा व्यवसाय झालेला आहे. आंबेगाव असेल, जुन्नर असेल, पारनेर असेल, ह्या परिसरामध्ये आणि नाशिक पट्टा आहे तर इकडं कोल्हापूर पर्यंत, कोल्हापूर सांगली शाहिरी हा साज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु आज ह्या शाहिरांना गुंड रामदासच्या माध्यमातून खरं तर मानधन मिळू लागलं आणि मग अशी एक संकल्पना पुढे आली का ही एक संघटना तयार झाली पाहिजे. ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री R.R. आबा होते त्यांच्या माध्यमातून ही शिवशक्ती कलगीतुरा संघटना, शाहिरी संघटना स्थापन झाली आणि त्याचे आमचे बंधू शाहीर रामदास पहिल्यांदा अध्यक्ष झाले महाराष्ट्र राज्य कलगीतुरा संघटनेचे. आणि तिथून पुढे ह्या परंपरेला चांगले दिवस आले आणि ही परंपरा जपत असताना याच्यामध्ये 2 भाग आहेत. कलगी पक्ष आहे, तुरा पक्ष आहे. तुरा पक्षामध्ये 3 प्रकार आहेत. एक गणपत बाबा चौरे यांचं पारक पद हा विषय वेगळा आहे आणि महानुभाव संप्रदायामध्ये एक महान कवी होऊन गेले राघू दवशा म्हणून. त्या महानुभाव पंथामध्ये त्यांना 7 पिढ्याचा वर होता का तुम्हाला कुठलाही शक्तीचा शाहीर हरवू शकणार नाही. तुमचा तुरा तुम्ही कसा श्रेष्ठ करसान. या 7 पिढ्या वरदान राघू दवशीच्या कुळामध्ये आलं आणि त्या राघू दवशाची परंपरा शाहीर रामदास आमचे चुलते शंकरराव गुंड यांनी ती जोपासली आणि त्या कलेतून हे पुढे आले. आणि म्हणून 6 शास्त्र 18 पुराण सगळ्यामध्ये शाहिराचा हातखंडा होता. ह्या सगळ्या विषयावर त्यांनी गायन गायले आणि नंतर चालू घडामोडी मग त्याच्यामध्ये कोरोनाचं गीत असेल, गाडाबंदीवरलं गीत असेल, माळींचा झालेला प्रकार असेल, मनोरंजनाचे कार्यक्रम असतील. आंध्राच्या चंद्राने दिल्ली लुटली. काही काळामध्ये चंद्रबाबू नायडूचे एक हाती 32-33 खासदार दिल्लीला असायचे आणि मग त्या ठिकाणी सत्ता त्या बाजूला जायची. त्याच्यावर एक महान असं गाणं आमच्या शहराने केलं. शास्त्र पाहून जांभूळाख्यानाचं या गाणं शहराने मोठ्या पद्धतीत केलं आणि ते चांगलं गाजलं. त्याच्यावर नंतर आता आपल्या ह्या शासनाने जे महिलांना 1500 रुपये महिना चालू केलेला आहे त्याच्यावर शाहिरांनी एक कविता केली आणि छान कविता झाली त्या लाडक्या बहिणीवरती का बाई बसली पलंगावर दाजी ट्रॅक्टरचे ड्रायव्हर. अशा अनेक प्रकारच्या कविता आमच्या शहरांनी केल्या. गावाचं नाव कसं सांगायचं? आणि काटाळवाड्याचं गावाचं नाव सांगत असताना शाहीर नेहमी म्हणायचे हुडा खाडा काटाळवाडा दत्त प्रसन्न.
कविशंकर कवन करतो शास्त्र शोधून, डफावरती तोरा लावला भगवे निशान, शाहीर रामदास नित्य वंदितो सद्गुरूचे चरण. असे एकदम सुटसुटीत आणि पहिल्यांदा सुद्धा आणि दुसऱ्या शेवटला सुद्धा शाहीर रामदासचं असं आमच्या गावाचं नाव पुढं 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 नेत राहिला. आणि तो आमच्या खाणीत म्हणजे गारगुटीत एक हिरा जन्माला आलेला होता. आता तो हिरा गेलाय ना आम्ही गारा राहिलो. तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे, तुटला आयुष्याचा दोरा येर वावगाची पसारा. शाहीर रामदास गेल्याच्या नंतर आम्हाला कळाला. मी अधिकचं काय नाही बोलता, आमच्या गुंड परिवाराच्या वतीनं, काटवडा ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व पै पाहुण्यांचं, न्यूज चॅनलवाल्यांचं आणि सर्व क्षेत्रातले मान्यवर आल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. भरपूर काळ शाहीर रामदास गुंड, शाहीर तानाजी माळवदकर यांची आपण फडावरती जुगलबंदी पाहिली, कलगीतोरा पाहिला. ते तानाजी माळवदकर आज शाहीर रामदास गुंड यांच्या जाण्यानं काय भावना आहेत त्याच्या? खऱ्या अर्थानं शाहीर रामदास गुंड आपल्यातून निघून गेले असा विश्वास मनाला पटत नाही. कलावंतांनाही पटत नाही आणि प्रेक्षक वर्गालाही पटत नाही. अंत्यविधीच्या निमित्ताने भरपूर असा जनसमुदाय उपस्थित झालेला होता आणि दशक्रिया विधीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील नवे नवे प्रेक्षक वर्ग आणि शाहीर वर्ग, मग कलगीवाले शाहीर, तुरेवाले शाहीर, अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले शेवटची आदरांजली समर्पित करण्यासाठी. तर गुंड शाहिरांबरोबर गेले 36-37 वर्ष जवळून मैत्री, जरी प्रतिस्पर्धी विरोधी शाहीर जरी असलो तरी मैत्रीचं नातं घट्ट होतं. बाकी स्टेजवरती, रंगमंचावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी मैत्रीचं नातं बाजूला ठेवून अगदी तळमळीनं आम्ही दोन्ही शाहीर एकमेकाच्या सवाल जबाबाचं खंडन करायचो. आणि गुंड शाहिरांची खासियत अशी होती, समोरून बसलेल्या पब्लिकनं कुठलाही विषय जरी सांगितला, कुठल्याही ग्रंथावरती आधारित जर कार्यक्रम करायचं जर सूचित केलं, तर गुंड शाहीर कधी असं म्हटले नाही की हा विषय माझ्याकडे नाही. आणि त्यामुळं गुंड शाहीर सर्व शाहीर वर्गामध्ये, सगळ्या प्रेक्षक वर्गामध्ये खऱ्या अर्थानं सर्वांना हवेसे वाटायचे. प्रत्येक गावागावामध्ये त्यांची नाळ जोडलेली होती. लहान मुलं असतील, वयस्कर मंडळी असतील, सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सर्वांबरोबर अगदी प्रेमळ स्वभाव आणि मनमिळावू स्वभाव असा हा अवलिया कलाकार खऱ्या अर्थानं. या कलाकाराबरोबर मी असेल स्वतः तानाजी माळवदकर, काही काळ माझे बंधू हरिभक्त परायण जयसिंग माळवदकर, आम्ही मंडळींनी जवळून मैत्री आणि जवळून हा कलगीतोरा आजपर्यंत हा आम्ही टिकवला आणि इथून पुढे तो नेण्याचा मानस आहेच. मी रात्री आदरांजलीचा जो कार्यक्रम होता काटाळवेढा गावामध्ये, महाराष्ट्रातून बरेच शाहीर या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांनाही सांगितलं आणि आज गुंड शाहिरांच्या पार्टीमधील जे काही कलावंत आहेत त्या कलावंतांना मी रात्री सांगितलं, जरी गुंड शाहीर आज आपल्यात नाहीत, खऱ्या अर्थानं ते शरीराने नाहीत, बाकी विचारानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रेक्षक वर्गाच्या मनामनात आहेत, प्रत्येक गावागावात आहेत. कारण त्यांची कवनं, त्यांची काव्य त्या पद्धतीची आजही मोबाईलला आपल्याला ऐकायला मिळतात. तर मी त्या गुंड शाहिरांच्या कलावंतांना सांगितलं, इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही शाहीर रामदास गुंड आणि पार्टी काटाळवेढा, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर या नावानेच इथून पुढेही ही पार्टी चालू असू द्या, चालू राहील. आणि तुम्हाला जी काही मदत असेल, अडचण असेल, मग त्या ठिकाणी आम्ही कलगीवाले असू, तुरेवाले असू, सगळे शाहीर तुम्हाला मदत करणार आहेत. आणि त्यांनी बाकीच्या कलाकारांनी सांगितलं की आम्ही शाहिरांचं नाव पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही पार्टी चालू राहील आणि या निमित्तानं पुन्हा या जीवाच्या जिवलग मित्राला शेवटची भावपूर्ण आदरांजली अगदी जड अंतकरणानं समर्पित करतो. हरिओम. शांती शांती शांती. पारनेर तालुका म्हटलं की तुऱ्यावाले शाहीर भरपूर असतात. शाहीर शिवाजी कवडे आपल्या समेत आहेत. काय सांगाल शाहीर रामदास गुंडांविषयी? शाहीर रामदास गुंडांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गुंड आणि आमची मैत्री गेली 35 वर्ष या शाहिरी क्षेत्रात आल्यापासून आहे. तुऱ्यामध्ये जर
प्रमुख गाणार जर म्हटलं तुरावळीचा आणि स्वतः जर शीघ्र कवी म्हटलं तर ते रामदास गुंडाचं नाव अग्रेसर येतं. कोणताही विषय असो किंवा कोणतेही काव्य असो, त्यांच्या जर मनामध्ये आल्या का हा विषय गायचा किंवा या समोरच्या समयसूचकता पाहून काव्य करायचं, तर ते अगदी पार चालता बोलता ते काव्य करायचे, इतका शास्त्रामध्ये त्यांचा हातखंडा होता. आणि ते नेहमी कार्यक्रमात, कलगीतुऱ्याचा कार्यक्रम असला की नेहमी बोलायचे, शास्त्रा ज्याचा हातखंडा त्याला म्हणतात रामदास गुंडा, हे वाक्य त्यांचं असायचं. आणि ते वाक्य आज कानावर पडतंय, मनाला इतक्या वेदना होतात की गुंडांविषयी काय बोलावं हे सुचत नाही. परंतु या कातरवड्याचं नाव ज्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये केलं, नुसतं कातरवड्याचंच केलं नाही तर आमच्या पारनेर तालुक्याचं किंवा नगर जिल्ह्याचं नाव सुद्धा उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्या कलाकारांना केलं, त्या कलाकाराला आज आम्ही सर्व शाहीर मुकलेलो आहोत. आणि ही खंत अशी आहे की पोकळी कधी न भरून निघणारी आहे. असा कलाकार पुन्हा होणे नाही. मी नेहमी सांगतो, रात्री सांगितलं की जगामध्ये दानशूर अनेक होतील, कर्णासारखा कोणी होणार नाही, किंवा जगामध्ये सत्वशील अनेक होतील पण हरिश्चंद्रासारखा होणार नाही. जगामध्ये भरारी अनेक घेतील, गरुडासारखी कोणी घेणार नाही. जगामध्ये राजा अनेक होतील, छत्रपतीसारखा होणार नाही. जगामध्ये संत अनेक होतील, माऊलीसारखा होणार नाही. आणि शाहिरी क्षेत्रात शाहीर अनेक होतील पण आमच्या रामदास गुंड सारखा शाहीर पुन्हा होणार नाही. हेच या निमित्तानं मला सांगावंसं वाटतंय की शाहीर असा शाहीर म्हणजे ज्याचा चालता बोलता कवित्व करण्याचा जो मानस आणि ज्या शास्त्रावर, ज्या आधारावर, ज्या विषयावर विषय चाललाय त्याच्यावर कधीही समोरच्या शाहिराला ते हार गेले नाहीत. पटवण्याची ज्यांची जी भूमिका होती ती अतिशय प्रामाणिक होती. कोणताही विषय असो तो कसा पटवायचा किंवा तो कसा हाताळायचा हे शिकायचं असेल तर गुंड शाहिरांकडून शिकले पाहिजे. आणि त्याची प्रेरणा घेऊन आम्ही निश्चितपणानं हा पारनेर तालुका जो पुढे जाईल तो शाहिरांच्या या काव्यावरच जाईल. आज त्यांची गीतं अनेक आहेत. आत्ताच शाहिरांनी सांगितलं की कोणत्याही काव्यावर ते कोणत्याही समयशिस्त पाहून गीतं करायची, पण त्यांचं हे गीत आजही पूर्ण समाजाला माहिती आहे. आंध्राच्या चंद्रानं दिल्ली लुटली, किंवा मोबाईलचं गाणं असेल, किंवा त्यांचं गॅस सिलेंडरचं गाणं असेल, हुंडाबंदी असेल, भ्रूण हत्या असेल, पर्यावरण, सरपंच बाई, 9 जणांची बॉडी बाईवर चढली, बाई गावात सरपंच झाली, अशी अनेक गीतं, किंवा आढळराव पाटलांच्या जीवनावर पावडा असेल, शरदचंद्र पवार साहेबांच्या जीवनावर पावडा असेल, बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर पावडा असेल, असे असंख्य पावडे किंवा असंख्य गीतं त्यांची आज प्रचलित आहेत. आणि हे पसरवण्याचं काम किंवा याचं जे प्रसारण करण्याचं काम खरोखर मी धन्यवाद देईन चोरे सर तुम्हाला, की ही कला लोप पावत चाललेली असताना ही कला जिवंत ठेवण्याचं काम तुमच्यासारख्या या मीडियाच्या माध्यमातून, पत्रकारितेच्या माध्यमातून समाजामध्ये पोहोचली किंवा महाराष्ट्रावर पोहोचली. तुम्हालाही आमच्या सर्व शाहीर बांधवांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. या कलेला राजाश्रय मिळवण्याचं काम सुद्धा या तुमच्या पत्रकारितेमध्ये आहे आणि ते मिळावं अशी आमची या सर्व शाहिरांची अपेक्षा आहे. मी या छत्रपती शिवराय कलगीतुरा संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून सर्व शाहिरांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आत्ताच पाहिली आपण खूप मोठी गर्दी या अंत्यविधीला जशी होती त्याच्या दसऱ्याला सुद्धा होती. आणि या गर्दीचंच एक स्वरूप म्हणून आमचे रामदास गुंड समाजात कसं होतं याचं ज्वलंत उदाहरण आहे. असो, जास्त न बोलता मी या गुंडांना अखेरची श्रद्धांजली समर्पित करतो आणि थांबतो. ओम नमः शिवाय.